नमस्कार. हॅलो 24 तास ह्या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत इंग्रजी संभाषण आणि मुलाखतीचे तंत्र इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी आणि पदवीधरांसाठी. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ संतोष ढगे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी संतोष ढगे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. संतोष ढगे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास संतोष सरांनी MA इंग्लिश केल्यानंतर बॅचलर ऑफ एज्युकेशन बिझनेस कम्युनिकेशन व्हॉइस अँड ॲक्सेंट कोच NLP प्रॅक्टिशनर ह्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत आणि ते स्वतः कॉर्पोरेट ट्रेनर सुद्धा आहेत. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सॉफ्ट स्किल्स, लीडरशिप डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल या विषयावरती व्याख्यानं देतात. सरांनी आपलं शिक्षण हे मराठी माध्यमातून घेऊन बीड इथल्या अंबेजोगाईचे ते आहेत आणि नोबेल कम्युनिकेशन ही संस्था त्यांनी सुरू केली आहे. सरांनी डिझाईन केलेला युनिक कॉन्सेप्ट प्रोग्राम युनिक पद्धतीने शिकवण्याची पद्धत आहे आणि ह्यामुळेच विद्यार्थ्यांनी घवघवीत यशही प्राप्त केलंय. कम्युनिकेट इंडिया ह्या मिशनचे ते प्रणेते आहेत आणि त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देखील केलंय. चला तर याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात संतोष सरांकडून लगेचच. सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे. इंग्रजीबद्दल बऱ्याचदा मराठी मुलांमध्ये न्यूनगंड असतो आणि हा न्यूनगंड प्रत्येकामध्ये असतो आणि हा तुम्ही अनेक विद्यार्थ्यांमध्ये जो होता तो घालवलेला आहे आणि तुमच्या नोबेल टीचिंग जी पद्धत आहे त्यामुळे पॅटर्न आहे त्यामुळे हा न्यूनगंड विद्यार्थ्यांमधून दूर झालेला आपण अनेक विद्यार्थी पाहिलेले आहेत. तर ह्या टीचिंग पॅटर्न विषयीच मला तुमच्याकडून सगळ्यात अगोदर जाणून घ्यायचंय. हो, मला ऍक्च्युली या विषयावर खूप व्यवस्थित सांगायला आवडेल. कारण का मधुरा, तुम्ही जसं बोललात की आज इंग्लिश कम्युनिकेशन आणि स्पोकन इंग्लिश, तर एक जी मार्केटमध्ये मिसकन्सेप्शन क्रिएट झाली की इंग्रजी बोलणं म्हणजे स्पोकन इंग्लिश, तर इंग्रजी बोलणं म्हणजे स्पोकन इंग्लिश नाहीये, तर इंग्रजी बोलणं म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन आहे. कारण का तुम्ही ज्यावेळी इंग्लिश कम्युनिकेशन म्हणता त्यावेळी एक प्रोसेस फॉलो केली जाते. आता प्रोसेस काय आहे हे समजून घेऊया. तुम्ही ज्यावेळी स्पोकन इंग्लिश म्हणता त्यावेळी तुम्ही ग्रामरचे रूल शिकता किंवा थोडक्यात रट्टा मारून तुम्ही इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करता. पण ज्यावेळी तुम्ही रट्टा मारून बोलता त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टी नाहीत कळत व्यवस्थित. इंग्लिश कम्युनिकेशन ही एक प्रोसेस जी आम्ही नोबेलमध्ये फॉलो करतोय. मागील 10 वर्षामध्ये मी जवळजवळ 15,000 इंजिनियर्स आणि 5,000 प्लस प्रोफेशनल्सना ट्रेन केलंय. आणि ते ट्रेन करताना जो रिसर्च जगात फॉलो केला जातोय, डेव्हिड क्रिस्टल, रेमंड अँड मर्फी, थॉमसन अँड मार्टिनेट या लोकांच्या रिसर्चवर आम्ही एक पॅटर्न तयार केला. त्याचं नाव आहे इंग्लिश कम्युनिकेशन. त्यामुळे स्पोकन इंग्लिश न करता हे इंग्लिश कम्युनिकेशन आहे. इंग्लिश कम्युनिकेशन मध्ये 4 गोष्टीवर भर दिला जातो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एका प्रोसेसमधनं शिकवलं जातं. नंबर 2, तुम्ही प्रॅक्टिकल ग्रामर आणि कम्युनिकेशन शिकता. त्यानंतर कम्युनिकेशन आणि प्रोनाउन्सिएशन शिकता. त्याच्यानंतर कम्युनिकेशन आणि GD डिबेट, आणि हे करत असताना तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप केला जातो. त्यामुळे इंग्लिश ही कम्युनिकेशन आहे, ते स्पोकन इंग्लिश नाहीये. आणि कम्युनिकेशन म्हणजे काय, तर मी आज 4 वाक्य बोललो तर उद्या 8, पुन्हा 12, पुन्हा 15, पुन्हा 20 आणि असं करत आय डेव्हलप माय कम्युनिकेशन. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने त्या गोष्टी होत आहेत त्या थोड्या चुकीच्या आहेत. चुकीच्या म्हणजे मला असं म्हणायचं की स्पोकन इंग्लिशमध्ये ग्रामरचे नियम मुलं इतकी शिकतात आणि फायनली कळतं की नियम शिकलोय मला बोलता येत नाही. त्यामुळे इंग्लिश कम्युनिकेशन ही प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस फॉलो केली जाते. आता जसं की माझे सगळे स्टुडंट्स बघतोय मी, दे ऑल स्पीक इन इंग्लिश व्हेरी वेल अँड आय हॅव मोस्ट ऑफ द स्टुडंट्स फ्रॉम मराठी मीडियम. इंग्लिश मीडियमचे जरी मुलं असले तरी त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. का तर रट्टा हा स्पोकन इंग्लिशमध्ये मारला जातो आणि नोबेलमध्ये आम्ही इंग्लिश कम्युनिकेशनवर फोकस करतो, विच इज हायली रिसर्च्ड अँड वेल थॉट. अगदी. आणि अर्थातच तुमच्या काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत कम्युनिकेशन, त्यामुळे नोबेलचा पॅटर्न हा वेगळा आहे. अगदी. सर आपल्यापर्यंत तुमच्या काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पोहोचलेल्या आहेत. आपण ते बघूयात की नेमकं त्यांना कसं वाटलंय ह्या सगळ्या पॅटर्न विषयी. एव्हरीवन, प्रत्येक मराठी माणसाला मला हे सांगायला आवडेल की आपण इंग्रजी बोलू शकतो आणि त्यासाठी एक सिस्टमॅटिक मॅनर आणि एक पॅटर्न हवा असतो आणि तो मी नोबेल कम्युनिकेशन मध्ये अनुभवला आहे. आणि माझं इंग्रजी बोलायचं स्वप्न नोबेल कम्युनिकेशन मध्ये पूर्ण झालं आहे. इट वॉज माय ड्रीम टू स्पीक इन इंग्लिश, बट आय वॉज फ्रॉम मराठी बॅकग्राऊंड, सो आय वॉज नॉट एबल टू स्पीक इन इंग्लिश. But by joining the Nobel Communication, I am so confident and I can speak fluent English. Thank you, Santosh sir. Hi, this is Sheetal Swami. I would like to share something about Nobel Communication. I like the way I learned English at Nobel. This class is very practical, where we learn through activities and games. At Nobel, sir believes in practical learning with researched approach. What I like about Nobel is that we not only learn to communicate in English, but lessons for life. I believe anybody who completes the training from Nobel can communicate in English confidently, as a process is followed at Nobel. So, a big thank you to Nobel. Thank you, sir.
अगदी आता आपण पाहिल्या या प्रतिक्रिया संतोष सर आणि प्रत्येकाने नोबेलचं कौतुक केलेलं आहे, त्यांच्या टीचिंग पॅटर्नचं कौतुक केलेलं आहे ह्या विद्यार्थ्यांनी. अगदी थोडक्यात काय सांगाल? ऍक्च्युली मला असं वाटतं की शीतल म्हणाल किंवा दुसरी शीतल म्हणा, दोन्ही मुलींचं नाव शीतलच आहे, की दे आर फ्रॉम मराठी बॅकग्राऊंड. दुसरी शीतल ही इंग्लिश मिडियमची, पण पहिली शीतल ही मराठी मिडियमची आहे. साताऱ्यासारख्या छोट्याशा ठिकाणची येते, की तिला इंग्रजी बोलणं ही खूप मोठी अडचण आहे. पण तुम्ही हा विचार कराल तर की आज खेड्यापाड्यातील मुलंही खूप छान इंग्रजी बोलतायत, कारण का त्यांनी नोबेलचा पॅटर्न फॉलो केलाय. आणि इंग्रजी बोलण्यासाठी बॅकग्राऊंड कधीच लागत नाही. एक पॅटर्न असतो जो आम्ही नोबेलमध्ये डिझाईन केलाय, विच इज हायली सक्सेसफुल इन लास्ट 10 years, ज्यात रेग्युलर आमची एक रिसर्च टीम आहे ज्याच्यावर काम करते. त्याच्यामुळे वी आर सक्सेडिंग इन द सेम. दॅट्स व्हॉट. अगदी संतोष सर, अर्थातच बऱ्याचदा असं होतं की आपण शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने घेतो, दॅट इज व्हॉट समथिंग. आपण शिक्षण घेतो आणि या शिक्षणानंतर असं होतं बऱ्याचदा की आपण कम्युनिकेट इंग्लिशमधनं करणं आपल्याला थोडंसं जड जातं. म्हणजे इंजिनिअरिंगचे स्टुडंट असो, पदवीधर असो, ह्या सगळ्यांना अशा पद्धतीचे अनुभव आलेले आहेत कमी जास्त प्रमाणात. तर अशांना तुम्ही काय सल्ला द्याल? आजच्या पिढीला मला दोन गोष्टी सांगायला आवडतील, की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इंजिनिअरिंग डिग्री बघा, की आज दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 30 ते 40 हजार मुलं इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट करतात. वेगवेगळ्या पॅटर्न्स मधले शिकतात, त्यांचे वेगवेगळे लर्निंग अप्रोचेस असतात. पण हे करत असताना आजच्या पिढीला मला दोन गोष्टी सांगायला आवडतील, की पहिलं, आज आपण म्हणतो की वी हॅव गॉन ग्लोबल, तर येस वी हॅव गॉन ग्लोबल. आज संपूर्ण जग हे एक खेळ झालं, म्हणजे आपण एवढ्या जवळ आलोय. पण तुम्ही म्हणाल तर अकॅडमिक्स हे 12.5% असतात आणि सॉफ्ट स्किल्स हे 87.5% असतात. त्यामुळे इंग्लिश कम्युनिकेशनला महत्व हे खूप जास्त आहे. कारण का तुम्ही आजच्या पिढीनं इंग्लिश शिकताना कॉर्पोरेटचा विचार करावा. कारण का मी ज्याही वेळी इंटरव्ह्यूला जाईल त्यावेळी कॉर्पोरेटमध्ये हे बघण्यात येईल की मी कॉन्फिडंट इंग्लिश बोलतो की नाही. पण त्याच्या आधी तुम्ही दोन असता, कॉर्पोरेटमध्ये जाण्याआधीच तुमचं कम्युनिकेशन हे तुम्हाला सिलेक्शनला कामाला येतं. पण सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळी कॉर्पोरेटमध्ये जाता त्यावेळी हाऊ कॉन्फिडंट आर यू. कारण का आज कुठलीच कंपनी तुम्हाला एक प्रोफेशनल म्हणून हायर नाही करत, ती तुम्हाला लीडर म्हणून हायर करते आणि पुढचे 10 वर्ष डोळ्यापुढे ठेवूनच त्या व्यक्तीला हायर केलं जातं. त्यामुळं इंग्लिश कम्युनिकेशन करताना मुलांनी कॉर्पोरेट हे डोळ्यापुढे ठेवून करणं गरजेचं आहे. त्यामुळे कॉलेजच्या काळातच त्यांनी त्याच्यावर लक्ष देऊन आणि ह्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. आणि कीपिंग दॅट इन माइंड, ईच स्टुडंट शुड वर्क, आय वुड रादर से मस्ट वर्क. त्यामुळे आजच्या पिढीने कॉर्पोरेट जगत किंवा कॉर्पोरेट कंपनीज किंवा कॉर्पोरेट वर्ल्ड डोळ्यापुढे ठेवूनच स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. अगदी अर्थातच ह्याच संदर्भातल्या काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पोहोचलेल्या आहेत, आपण पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे. Hello everyone, my name is Sunil Jadhav. I am from Nanded, currently staying in Chinsod, Pune. It's been 2 years that I have been working with multinational company. While working with this multinational company, I could see that how really English communication is important in the corporate. As many of you are from Marathi medium background, I also came from the same background. With some fear, anxiety and low confidence, I joined the Nobel Communication, but you don't believe that after 2 months of training, I could see myself as a different person with a full of energy and confidence. For this, I am really thankful for Nobel Communication and Coach Santosh Dage. Nobel Communication is not just a typical communication class. It is a highly well thought, planned and process-oriented practical coaching center. Nobel Communication has mirror practice, stage fear practice and personality development sessions. All in all, this is your life-changing 2 months if you get enrolled. This is my request as well as advice. Please don't miss this chance. Thank you so much and best of luck in the advance. Namaskar, मी निलेश महाजन. I'm IT professional. I have 5 years of experience in IT. And I realized that English communication is matter a lot in IT industry. And for that, I joined Nobel Communication. There I learned English communication. I didn't learn just the formulas of past tense and future tense. I learned English in a systematic manner and practical grammar. And because of that, I think I'm able to improve my English a lot. I really want to thank Santosh Dage sir and Nobel Communication for teaching me English communication. Thank you so much. अर्थातच आपण ह्या दोन्ही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत. सर, अनेकदा असं होतं की कॉर्पोरेट क्षेत्रात मध्ये वावरताना आपल्याला इंग्लिशचा कसा सामना करायचा, इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ह्याच्याबद्दल थोडीशी साशंकता असते. मात्र तुमच्याकडे आल्यावरती हा कॉन्फिडन्स येतो आणि केवळ 2 महिन्यांमध्ये तुम्ही उत्तम प्रकारे फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतात. हे कसं काय शक्य आहे?
याला दोन गोष्टी आहेत. एक तर सगळ्यात महत्वाचं आपला असणारा कोचिंग पॅटर्न आणि सेकंड शिकवण्याची असणारी पद्धती. नोबेलमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा 48 ते 52 वेळेस स्टेजवर असतो. आता ऑनलाईन मध्ये पण त्याचे 48 ते 52 परफॉर्मन्सेस रेकॉर्ड करण्यात येतील, त्याचे व्हॉट्सअप अनालिसिस करण्यात येईल आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फीडबॅक देण्यात येईल. म्हणजे कम्युनिकेशन मध्ये शिकवण्यापेक्षा त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी बोलणं गरजेचं आहे. आणि नोबेलमध्ये आम्ही त्यांना 90% कम्युनिकेट करायला लावतो. पण ते कम्युनिकेट करत असताना आज सुनील म्हणा किंवा निलेश म्हणा दोघंही मराठी मीडियमची मुलं आहेत आणि दोघंही IT मध्ये आज खूप मोठ्या पदावर काम करतायत. तर ज्यावेळी मी त्यांनाही सांगितलं ते मला म्हणे सर आम्हाला सांगायचं की लोकांना कळू दे की आपण खूप सहज करू शकतो. त्यामुळं पॅटर्न, रिसर्च आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तुमचा होणारा सराव हे कम्युनिकेशनसाठी खूप गरजेचं असतं. आणि नोबेलमध्ये आम्ही 90% फोकस हा सरावावरच देतो. कुठलीही गोष्टी शिकत असताना 3 गोष्टी लागतात: कोच, प्रॅक्टिस आणि मास्टरी. आणि नोबेल या 3 गोष्टीवर विश्वास ठेवतो: कोचिंग, प्रॅक्टिस अँड मास्टरी. आणि त्याचमुळे नोबेलचे रिझल्ट हे असे आहेत. अगदी. आणि अर्थातच हा नोबेलच्या टीचिंग पॅटर्न जो आहे तो फारच उपयुक्त असा ठरतो. मग अगदी ग्रामीण भाग असो किंवा अगदी शहरी भागात असो, ह्या सगळ्याच विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे खरं तर नोबेलच्या या कम्युनिकेशन मध्ये खरं तर उत्तम चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलण्याचा सराव करून घेतला जातो. आणि केवळ 2 महिन्यांमध्ये हे सहज शक्य आहे. ज्यांना कोणाला इंग्लिश बद्दलचा न्यूनगंड असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे, नोबेलमध्ये ऍडमिशन घ्यायची आणि इंग्लिश बोलण्यासाठी प्रयत्न करायचा. सर, मला ह्याच निमित्ताने हेच विचारायचंय की शहरी लोक असतील यांना थोड्याफार प्रमाणात तरी इंग्लिश बोलता येतं किंवा इंग्लिश समजतं, मात्र ग्रामीण भागातलं काय? यासाठीच आम्ही आमचा जो पुढचा उपक्रम आहे की ऑनलाईन येतोय आम्ही, ऑनलाईन एज्युकेशन. पण तुम्ही ज्यावेळी ऑनलाईन एज्युकेशन म्हणता त्यावेळी खूप लोकांनी ते कॉम्प्लिकेट केलं. तर ते कॉम्प्लिकेट बिलकुल नाहीये. दॅट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. आणि ते करत असताना ते सिम्पल काय जरा हे समजून घ्या की एखाद्या मुलाला आधी एक कॉन्सेप्ट शिकवली जाते. कॉन्सेप्ट शिकवल्यानंतर त्याला त्याच्या ऍक्टिव्हिटीज दिल्या जातात. तो त्यांनी त्या ऍक्टिव्हिटी रिहर्स केल्यानंतर त्याला माझ्याकडनं अजून अनालिसिस केलं जातं आणि प्रत्येकाला सिस्टमॅटिकली अनालिसिस केलं जातं. त्यामुळं आज नोबेल खेड्यापाड्यातही जाऊ पाहतोय आणि ते शक्य आहे कारण का ऑनलाईन एज्युकेशनमुळे आम्ही त्याच्यामध्ये उतरतोय. आणि अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की आज सगळ्या अशा गोष्टी म्हणतात की अशक्य, तर अशक्य काहीच नाहीये. जर तुम्हाला कोचिंग सिस्टमॅटिक असेल, तुम्ही जर व्यवस्थित त्याच्यावर काम केलं तर देर आर 100% रिझल्ट अँड वी हॅव सीन. पण पॅटर्न व्यवस्थित आहे, कोच जबरदस्त आहे, पण विद्यार्थी किती एफर्ट्स घेतो यालाही तेवढीच जास्त किंमत आहे. आणि जे मी मागील 10 वर्षामध्ये पाहिलंय. कारण का तुम्ही आज नोबेल कम्युनिकेशन जस्ट डायलला जरी बघितलं, नोबेल कम्युनिकेशन गुगलला जरी बघितलं, तर जवळजवळ 1000 जणांचे रिव्ह्यूज आहेत की हा क्लास हा सगळ्यात छान क्लास आहे. तो कदाचित आपल्या पॅटर्नपेक्षाही माझं असणारं पॅशन आणि मला भेटणाऱ्या पॅशनेट मुलांना दॅट्स रिव्ह्यू सेन्स रिअली व्हेरी वेल अबाउट इट. पण आपण आधी मंदी काय ते समजून घेऊया की मंदी ही भारतामध्ये कधीच नव्हती आणि कधीच नसणार आहे. रिसेशन, मंदी म्हणलं की आपण इंग्लिशमध्ये रिसेशन म्हणतो, तर मार्केटमध्ये आज रिसेशन नाहीये तर ते फिल्ट्रेशन आहे. आता रिसेशन आणि फिल्ट्रेशन काय ते आधी आपण समजून घेऊया. रिसेशन म्हणजे मार्केटमध्ये जॉबच नाहीयेत किंवा खूप कमी आहेत आणि फिल्ट्रेशन मध्ये जॉब आहेत. से फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 70,000 इंजिनियर आहेत आणि जॉब फक्त 4,000 आहेत. आता म्हणजे बाकीच्या 66,000 इंजिनियर्सना जॉब नाहीत का, तर नक्कीच आहेत. पण हे जे 4,000 जॉब आहेत ते ल्युक्रेटिव्ह जॉब आहेत आणि त्यासाठी फिल्ट्रेशन केलं जातं. आता फिल्ट्रेशन काय ते आपण समजून घेऊ की समजा मला माझ्या कंपनीमध्ये 10 इंजिनियर्सची गरज आहे आणि 200 इंजिनियर्स इंटरव्ह्यूसाठी आले, तर मला त्या ठिकाणी त्यातले 5 बेस्ट निवडायचे. पण 5 बेस्ट निवडताना मला कशावर फोकस करायचंय की आय वॉन्ट एन इंजिनियर हू स्पीक्स इंग्लिश व्हेरी वेल, आय वॉन्ट एन इंजिनियर हू इज व्हेरी कॉन्फिडंट इन इंग्लिश अँड आय ऑल्सो वॉन्ट एन इंजिनियर हू प्रेझेंट्स हिमसेल्फ कॉन्फिडेंटली. आणि त्यामुळं आज मार्केटमध्ये रिसेशन नाहीये, फिल्ट्रेशन आहे. आणि मी तर म्हणेल पुढचा काळ ही प्रत्येक युवकासाठी येणारी सुवर्ण संधी असेल. कारण का मार्केट बदलते म्हणजे खूप जास्त संधी असणार आहेत, ऑपॉर्च्युनिटीज असणार आहेत. पण येस, प्रत्येकाला आपल्या इंग्लिश कम्युनिकेशनवर काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये मंदी नसून, रिसेशन नसून, ते फिल्ट्रेशन आहे. आताही आहे, भविष्यातही असेल. आणि हा जोही लॉकडाऊनचा काळ आहे तो 2-3 महिन्यानंतर जसाही कमी होईल तसं खूप ऑपॉर्च्युनिटीज असतील. पण येस, बेस्ट टॅलेंटसाठी असतील. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या स्किल्सवर काम करणं गरजेचं आहे. मला थोडंसं सांगायला आवडेल की इंजिनिअरिंगची मुलं आता फिल्ट्रेशन का होते, प्रॉब्लेम हे सांगायला आवडेल की इंजिनिअरिंगची डिग्री ही 4 वर्षाची. तर पहिल्या वर्षामध्ये मुलाला कॉलेजमध्ये समजून घ्यायला किंवा अडॅप्ट करायला वेळ लागतो. सेकंड इयर तो कुठेतरी पॅटर्न मध्ये येतो आणि थर्ड इयर सिलेबस वाढतो, त्याला जमत नाही. आणि फोर्थ इयर आणि खटकन मग 10 दिवसामध्ये त्यांना इंग्रजी करायचं असतं. 10 दिवसामध्ये इंग्रजी होत नाही. सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिशला तुम्हाला 2-2.5 महिने व्यवस्थित वेळ द्यावा लागतो. दुसरं, त्या ठिकाणी एक कोच लागतो. आणि मला हे सांगायला आवडेल की तुम्ही गोष्टी आज कोच कडनं शिका. टीचर कडनं शिकण्यापेक्षा इंग्लिश कम्युनिकेशन हे तुम्ही कोच कडनं शिकणं गरजेचं. कारण का कोचनं त्याच्यामध्ये 10-12 वर्ष घालवलेले असतात. स्वतः मी मराठी मीडियमचं, त्यामुळे माझ्या आयुष्याची 12 ते 15 वर्ष या पॅटर्न मध्ये गेलीत.
त्यामुळं कोच लागतो आणि काम हे तुम्हाला इंजिनिअरिंग सेकंड इयर पासूनच करायचंय. मुलं काय करतात, माझ्याकडे खूप इंजिनियर येतात लास्ट इयरचे आणि सर आम्हाला 10 दिवसामध्ये खरंय. शिकवा. 10 दिवसामध्ये होऊ शकत नाही. खरंय. पर्सनल इंटरव्ह्यू प्रिपरेशन तुम्ही 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये करू शकता, पण इंग्लिश कम्युनिकेशनसाठी तुम्हाला 2-2.5 महिने लागतात आणि त्याला प्रॉपर एक कोचिंग पॅटर्न आणि कोच लागतो. बरोबर. जर ते असेल तर येस, एव्हरीबडी विल रिअली गेट व्हेरी गुड जॉब आणि त्यामुळे फिल्ट्रेशन मध्ये प्रत्येक जण असेल. अगदी म्हणजे उत्तम खरं तर आपल्याला नोकरी हवी असेल, आपल्याला उत्तम चांगल्या प्रकारे इंग्लिश जर बोलायचं असेल तर नक्कीच आपल्याकडे नोबेल सारखी खरं तर संस्था आहे की ती उत्तम प्रकारे तुम्हाला इंग्लिश शिकवू शकते आणि तुमच्यातला जो इंग्लिश बद्दलचा न्यूनगंड आहे तो नक्कीच दूर होऊ शकतो. सर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. इंग्रजी संभाषण आणि मुलाखतीचं तंत्र इंजिनिअरिंग आणि विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर पदवीधरांसाठी आपण जाणून घेतो आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत संतोष ढगे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. संतोष सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खरं तर रिसेशन आणि ह्या संदर्भात चर्चा केली होती, कशा प्रकारे आपल्याला उत्तम खरं तर नोकरी मिळू शकते आणि चांगल्या पद्धतीने आपण आपलं खरं तर शिक्षण घेऊन आणि जो इंग्लिश बद्दलचा न्यूनगंड आहे तो कसा दूर करू शकतो नोबेलच्या माध्यमातून हे जाणून घेतलं. मात्र आता मला मला हा प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याचदा होतो की आत्मविश्वास मुलाखती दरम्यान कमी होतो आणि हा आत्मविश्वास आपल्याला कसा वाढवायचा आहे आणि त्याचा फायदा आपल्या मुलाखती दरम्यान कसा करून घ्यायचा आहे, त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? येस, मला या क्वेश्चनच्या आधी थोड्याशा अजून एक गोष्ट ऍड करायला आवडेल की आज ऑनलाईन एज्युकेशन हे खूप गरजेचं आहे आणि तुम्ही ज्यावेळी ऑनलाईन एज्युकेशन म्हणताय त्यावेळी ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे एक्सपर्ट तुमच्या दारी. आज पुणे आणि चिंचवड मधील नोबेल हा सगळ्यात मोठा ब्रँड आहे की ज्या ठिकाणी आतापर्यंत 15,000 इंजिनियर शिकून गेलेत, पण खेड्यापाड्यातील मुलांना किंवा जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ज्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये शिकतात त्या मुलांना देखील ऑनलाईन एज्युकेशनमुळे माझं मार्गदर्शन भेटू शकतं. आणि आत्मविश्वास वाढवण्याआधी 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की तुम्हाला प्रॉपर इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू टेक्निकचं ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. आणि कीपिंग दॅट इन माइंड ओनली आमचा एक प्रोग्राम आहे ज्याचं नाव आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड इंटरव्ह्यू प्रिपरेशन, जो खास इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी आणि ग्रॅज्युएट्ससाठी आहे. तर हा प्रोग्राम आहे. या प्रोग्राम बद्दल मला यासाठी सांगायला आवडेल की आज जी मुलं 3rd इयर आणि लास्ट इयरला आहेत त्यांनी आता लॉकडाऊनचा वेळ हा ते शिकण्यामध्ये तो त्यांनी शिकण्यासाठी वापरावा. आणि हा जो प्रोग्राम आहे इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन, जो 2 महिन्याचा प्रोग्राम आहे. आणि मला त्या प्रोग्राम बद्दल अजून एक सांगायला आवडेल की त्या प्रोग्रामची फीस तशी आमची 8,750 आहे, पण 20 ते 30 जून दरम्यान आम्ही त्या कोर्सवर 35% डिस्काउंट देतोय. म्हणजे तो कोर्स इंजिनिअरिंगच्या मुलांना आणि दुसऱ्या ग्रॅज्युएट्सना फक्त 5,500 मध्ये भेटतोय की जो पहिला प्रोग्राम आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड इंटरव्ह्यू प्रिपरेशन. आणि जो दुसरा प्रोग्राम आमचा जो खास प्रोफेशनल साठी आहे, ज्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोक नोबेलमध्ये शिकायला येतात, जो आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग, जो प्रोफेशनल साठी आहे, त्या प्रोग्रामची फीस त्याच्यामध्ये देखील आम्ही जवळजवळ 35% डिस्काउंट देऊन फक्त 4,600 त्या प्रोग्रामची देखील फीस असणार आहे. तो फक्त 2 आठवड्याचा प्रोग्राम असणार आहे आणि इंग्लिश कम्युनिकेशन आणि पब्लिक स्पीकिंग साठी फक्त आम्ही प्रोफेशनलच घेतोय. त्यामुळं 20 ते 30 जून अंतर्गत मॅक्झिमम लोकांनी या कोर्सचा फायदा घ्यावा. जरी ते ऑनलाईन कोचिंग असेल तरी नोबेलमध्ये आमचं स्वतःचं बॅक ऑफिस आहे, आमची स्वतःची एक टीम आहे आणि प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल अनालिसिस देखील केलं जातं. आणि मधुरा, तुमचा प्रश्न की आत्मविश्वास कसा वाढवावा आणि नेमकं त्यासाठी काय केलं पाहिजे. आज तुम्ही इंटरव्ह्यू करत असताना इंटरव्ह्यू मध्ये 4 गोष्टीवर भर दिला जातो. इंग्लिश कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, प्रोनाउन्सिएशन. इंग्लिश कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, प्रोनाउन्सिएशन आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा असणारा ऍटिट्यूड. आधी इंग्लिश कम्युनिकेशन आपण खूप व्यवस्थित बोललोय, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल ग्रॅमर म्हणजे स्ट्रक्चर तुमचं बघितलं जातं आणि तिसरं एका गोष्टीवर काम होणं खूप गरजेचं आहे, प्रोनाउन्सिएशन. आज मराठी, हिंदी, इंग्लिश मिडियमचे मुलं इंग्रजी बोलतात, पण त्यांचं इंग्रजी हे मराठीसारखं असतात. त्यासाठी त्याला आपण इंग्लिशमध्ये MTI म्हणतो, मदर टंग इन्फ्लुअन्स. आत्मविश्वास कसा वाढवावा, तर हे जे उच्चार आहेत हे तुम्हाला छान करता आले पाहिजे. बरोबर. 90% लोक इंटरव्ह्यू मध्ये जाऊन फादर म्हणतात, तर ते फादर कधीच नसतं, इट्स फादर. किंवा ते फेमस म्हणतात, ते फेमस कधीच नसतं, दॅट्स फेमस. म्हणजे छोट्या छोट्या उच्चारांच्या गोष्टीमुळे तुमच्या मोठ्या मोठ्या संधी निघून जातात. आणि यासाठी नोबेलमध्ये एक स्पेशल कॉल सेंटर कोचिंग पॅटर्न आहे की ज्या मोठ्या मोठ्या कॉल सेंटरमध्ये जे कोचिंग पॅटर्न आहेत ते आम्ही वापरतो. आणि जर ह्या गोष्टीवर फोकस दिला तर त्यांचा आत्मविश्वास. आणि चौथं ऍटिट्यूड बद्दल बोलतोय मी. ज्यावेळी ऍटिट्यूड म्हणतो त्यावेळी 3 गोष्टी असतात, प्रोएक्टिव्ह थिंकिंग, इमोशनल इंटेलिजन्स अँड पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. तर आपण आतापर्यंत पॉझिटिव्ह ऍटिट्यूड बद्दलच बोलतोय, पण इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला प्रोएक्टिव्ह असणं तुम्ही गरजेचं आहे आणि तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स पण खूप चांगला असला
पाहिजे, तरच तुम्हाला मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या अगदी. चांगल्या संधी भेटतील. तर आत्मविश्वास वाढवताना मुलांनी जास्तीत जास्त फोकस हा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड बरोबर प्रोएक्टिव्ह ऍटिट्यूडवर काम करणं अगदी. गरजेचं आहे. संतोष सर, And that तुम्ही will खूप चांगला real time मुद्दा help आता उपस्थित केला, तो म्हणजे प्रोएक्टिव्हचा. मात्र आज तुम्ही कम्युनिकेट इंडिया मिशन मध्ये खास करून काम करतायत, तुम्ही प्रणेते आहात. हे काय आहे नेमकं, अगदी थोडक्यात काय सांगाल? कम्युनिकेट इंडिया हे जे मिशन आहे, या मिशन अंतर्गत आम्ही 2 लाख मुलांना मोफत इंग्रजी शिकवणार आहोत. बरं. आणि त्यासाठी आमच्या नोबेलचं जे युट्यूब चॅनल आहे नोबेल कम्युनिकेशन, हे सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं. जेही आता लाईव्ह आहेत आणि नसतील तर तुमच्या मित्रांना सांगा आणि तुम्ही ते युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. 9 जुलैला या कम्युनिकेट इंडिया मिशन अंतर्गत आमच्या युट्यूब चॅनलवर आम्ही एक सिरीज सुरुवात अरे करतोय. वा. मोफत इंग्रजी बोलण्याचं मार्गदर्शन. 9 जुलैला लाईव्ह असणार आहे ते. मोफत इंग्रजी बोलण्याचं मार्गदर्शन, इंग्रजीमध्ये कोणती पुस्तकं वाचावीत, इंग्रजी बोलताना काय करावं आणि काय करू नये, आणि नेमका ह्याच पॅटर्नवर फोकस करून आम्ही ते केलंय. आणि हे सगळं करत असताना आम्ही फोकस हा त्या पॅटर्नवर केलाय. अगदी. एक शेवटचा आणि फार 9 जुलै महत्त्वाचा सगळ्यांनी प्रश्न मला युट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब विचारायचा करायचे आज, आणि सबस्क्राईब केल्यानंतर 9 जुलैना एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे नोबेल बद्दल अगदी थोडक्यात काय Please. सांगाल? नोबेल म्हणाल तर नोबेल हॅज बीन अ पार्ट ऑफ माय ड्रीम. मी स्वतः मराठी मीडियमचा आहे आणि हे करत असताना नोबेलमध्ये आम्ही असणारा रिसर्च, मी स्वतः एक ऑथर आणि कोच पण आहे. त्यामुळे माझी जी बुक्स आहेत, तर नोबेलमध्ये जो आमचा पहिला प्रोग्राम आहे, जो इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन म्हणतो, त्यासाठी आम्ही खास एक रिसर्च बुक तयार केलंय, जे आम्ही इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी वापरतोय. दुसरा जो आमचा प्रोग्राम आहे, जो इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन, जो आम्ही प्रोफेशनलसाठी वापरतोय, त्याच्यामध्ये पब्लिक स्पीकिंग, लिडरशिप, सॉफ्ट स्किल्स, प्रत्येक गोष्ट अनालिसिस करून करण्यात आली. आणि मला हे सांगायला आवडेल की नोबेलमध्ये आमची स्वतःची एक R&D टीम आहे, जी प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं काम करते. नोबेलमध्ये जे 2 मेन प्रोग्राम आहेत, एक आहे इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन, आणि दुसरा आहे इंग्लिश कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग, आणि तिसरा उपक्रम आहे इंग्लिश कम्युनिकेशन फॉर बिझनेसमेन, आणि चौथा जो खूप मोठ्या लेवलला फॉलो करतोय आम्ही नुकताच आमचा एक ऑनलाईन प्रोग्राम लॉन्च केलाय, ज्याचं नाव आहे आय एम अ सुपरस्टार ऑफ माय लाईफ अँड कम्युनिकेशन. तर त्यात इंटरव्ह्यू प्रिपेअर करणाऱ्या अगदी. प्रत्येकासाठी तो खूप महत्वाचा आहे. बरोबर. ज्याही डाऊट्स, डिफिकल्टीज असतील, त्या नंबरवर लोकांनी कोऑर्डिनेट करावं. अगदी. आणि मला नोबेल बद्दल अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की नोबेलमध्ये आम्ही 2 गोष्टीवर फोकस करतो, कोचिंग आणि एक्सलन्स. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर हॅलो 24 तास मध्ये इथे सांगतो, तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.